प्रश्न होता तो म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबतच्या युतीचा आणि त्याच्यावर सुप्रिया सुळेंनी पावसावरचं उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या मनात नेमकं काय हा सवाल उपस्थित होतोय आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी शिवसेना युबीटीच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। सुषमा अंधारे ताई, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आहेत, मात्र त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत ते एकत्र येण्यास तेवढे उत्सुक दिसत नाहीयेत, काही हालचाली दिसत नाहीयेत। नेमकं काय ठरतंय मग याचं? याच्यावर मला वाटते खूप आधी सुद्धा अनेक वेळा बोलून झालेलं आहे। महाविकास आघाडीची युती ही लोकसभा आणि विधानसभेसाठी एकत्रित येणं होतं। बऱ्याचदा लोकल गव्हर्नमेंटच्या इलेक्शन्स मध्ये बदल असू शकतात, कारण लोकल गव्हर्नमेंटची जी समीकरणं असतात ती अजून वेगळी असतात, विधानसभा आणि लोकसभेची समीकरणं ही वेगळी असतात। त्यामुळे याचा अर्थ असा अजिबात नाही की महाविकास आघाडीला कुठेतरी तडा गेलाय किंवा महाविकास आघाडी एकत्र नाहीये। हे असं अनेक ठिकाणी असू शकतं। कित्येक ठिकाणी भाजपा सुद्धा, म्हणजे केंद्रात किंवा राज्यातल्या निवडणुकीमध्ये भाजपा ज्यांच्यावर सडकून टीका करते, कदाचित भाजपा त्यांच्याशी जुळवून घेताना सुद्धा दिसू शकेल तुम्हाला, आणि हे जवळपास सगळ्या पक्षांमध्ये दिसेल। पण आता जेव्हा राष्ट्रवादी एसपी पक्ष हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युती करण्याची शक्यता वर्तवली जाते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये ही शक्यता वाढली आहे। मला असं वाटतं की राष्ट्रवादीने कोणासोबत युती करावी, कोणासोबत करू नये, हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे। या संबंधाने त्यांना काय वाटतं ते मांडण्यासाठी त्यांचे स्वतंत्र प्रवक्ते आहेत, त्यावर मी माझं मत मांडणं अजिबात योग्य नाही। पण तुमच्या पक्षाचं याच्यावर काय भूमिका असेल मग? मी माझ्या पक्षाची का बरं, म्हणजे माझ्या पक्षाचं त्यांच्यावर बॉदरेशन असण्याचं काहीच कारण नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार हा एक स्वतंत्र पक्ष आहे। स्वतंत्र पक्ष म्हणून स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे। जिथे कॉमन मिनिमम प्रोग्रामने आम्हाला एकत्रितपणे काम करावंसं वाटेल अशा काही ठिकाणी कदाचित आम्ही एकत्रित निवडणूक लढू शकतो। जर राष्ट्रवादी काँग्रेसला असं वाटलं की नाही आम्हाला इथे यांच्यासोबत निवडणूक लढायची नाही, तर जबाबदस्ती करणारे आम्ही कोण? फक्त सुषमाताई, मुद्दा तुमचा लक्षात आलेला आहे। लेट मी फिनिश। फक्त ते ज्यांच्या सोबत जातील त्यांच्यासोबतची युती लोक ऍक्सेप्ट करणार आहेत का, हा खरा चिंतेचा मुद्दा असला पाहिजे। बरोबर आहे, तुमचा मुद्दा लक्षात आलाय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। यानंतर काँग्रेसचे नेते अतुल लोंढे आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात। अतुल लोंढे सर, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आहेत आणि अशामध्ये राष्ट्रवादी एसपीची अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युती होऊ शकते असं बोललं जाते आणि त्या पद्धतीनं निर्णय सुद्धा घेतल्याचं कळत आहे शरद पवारांनी की भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युती करू शकतो। म्हणजे एक गोष्ट तर आता स्पष्टपणे पुढे आलेली आहे की ज्या पद्धतीची एक चर्चा चालू होती मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर लोकांच्या माध्यमातून की शरद पवार साहेब आणि त्यांची राष्ट्रवादी ही भाजप सोबत किंवा एनडीएच्या आघाडी सोबत जाऊ शकते, म्हणजे ह्या स्टेटमेंट नंतर ही चर्चा संपली का याचा सुद्धा पहिले विचार करावा लागणार आहे की ही संपली म्हणजे ते शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे ते घेऊन चालणार। भाजप शिवाय इतर, आता भाजप शिवाय इतर म्हटलं तर त्यांना शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मानणारा एक गट जे आहे, पक्ष जे आहे त्याच्या अनुषंगानेच विचार करावा लागेल, कारण भाजप नाही याला अर्थ आहे ना। भाजप नाही याला अर्थ असा आहे की जे लोक धर्मनिरपेक्षता, जात पात धर्म ह्याचा विचार न करता सर्व लोकांसाठी काम करणारे, इन्क्लुझिव्ह विचार करणारे अशा पक्षासोबतच ते जातील असं त्यांनी म्हटलं आहे, तर काय हरकत काय त्याच्यात? हरकत काय त्याच्यात? लोंढे सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर हरकत नाही असं काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणतात। दरम्यान राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात। सूरज चव्हाण सर, राष्ट्रवादी एसपी आणि राष्ट्रवादी येणाऱ्या या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याच्यासाठी जवळ येणार का, एकत्र येणार का अशी जोरदार चर्चा आहे आणि आता तर सुप्रिया सुळे ज्या पद्धतीने उत्तर द्यायला टाळाटाळ करतायत त्यानुसार सुप्रिया सुळे ही कुठेतरी अनुकूल आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। हॅलो, हां, खरं तर त्यांनी काय निर्णय घ्यावा तो त्यांचा अधिकार आहे। पक्षामध्ये त्यांचे काय कुठल्या विचारधारेवर काम करावं त्यांचा अधिकार आहे। आता आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी काम करतो। महायुतीमध्ये आमच्या वरिष्ठ पातळीवर तिन्ही पक्षाची चर्चा झालेली आहे। तिन्ही चर्चा झाल्यानंतर याच्यातून आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। आजचं हे वक्तव्य त्यांचं येणं म्हणजे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये खदखद आहे। महाविकास आघाडीमध्ये
महाविकास आघाडी तुटण्याची शक्यता आहे, अशा पद्धतीचं या विधानावरनं मला शक्यता वाटते. हे एक लक्षात येतं. आणि परंतु पवार साहेबांनी जी किंवा तिथं जी कोणी वक्तव्य केलेलं आहे हे एक स्पष्ट दाखवते की महाविकास आघाडी आता तुटण्याच्या वाटेवरती आहे आणि आमची महायुती भक्कमपणे आहे. आम्ही एकत्रित भविष्यातल्या निवडणुकीला सामोरे जाऊ. मुद्दा लक्षात आलाय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर याचा अर्थ महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर असल्याचं सूरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार